वरुड व मोर्शीला संत्र्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो। या भागात संत्रा उत्पादन भरपूर प्रमाणात होते। त्याकरिता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी शेतमाल पणन प्रक्रिया सहकारी संस्था, महाराष्ट्र फूड प्रोडक्ट ऑर्गनायझेशन फेडरेशन पुणे व कोगोपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वरुड मोर्शीतील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं। या कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्याकरिता माजी कृषी मंत्री अनिल बोंडे, माजी कृषी आयुक्त पांडुरंग वठारकर, पणनचे विभागीय व्यवस्थापक डागा, सहकाराचे विभागीय व्यवस्थापक बेदरकर, कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर श्यामलुंगे, उन्नत भारत अभियानाच्या बारबदे, ज्येष्ठ शेतकरी देशमुख यांची उपस्थिती होती। या कार्यशाळेमध्ये विखुरलेल्या शेतकऱ्यांनी आपले स्वतःचे शेतकरी गट तयार करावे, त्यातूनच फार्मा प्रोड्युसिंग कंपनी निर्माण करावी, जेणेकरून आपला संत्रा निर्यात करायला सोपे होईल व कंपनीच्या माध्यमातून त्या पिकाला योग्य भाव मिळेल व शेतकरी व्यापाऱ्याकडून होणाऱ्या लुटीपासून सुद्धा वाचेल। संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तसेच आपण कसे निर्यातदार होऊ शकतो, या निर्यात होणाऱ्या पिकांमध्ये संत्रा, हळद व मिरची याचा समावेश आहे। याची नोंदणी पणन संस्थेमध्ये करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले। यावेळी शेकडो संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते। उद्धवजी ठाकरे यांच्या शासनाने शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात सातत्य ठेवलेलं आहे। यावर्षी तुरीची उत्पादकता जास्त असताना सुद्धा तुरीची खरेदी करताना फक्त 8.46 क्विंटल प्रति हेक्टर हा निकष ठेवलेला आहे। खरं जर पाहिलं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या एकरामध्ये 5 क्विंटल 6 क्विंटल तूर झालेली आहे आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारमध्ये 17-18 मध्ये 14 क्विंटलचा निकष होता हेक्टरी आणि मागच्या वर्षी 9.86चा निकष होता, कारण उत्पादकता कमी झाली होती। पण यावर्षी उत्पादकता जास्त असताना सुद्धा निकष 8.46चा ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळं जास्त झालेली तूर शेतकऱ्याला, खाजगी व्यापाऱ्याला 4200 रुपयांनी विकावी लागते। म्हणजे प्रत्येक क्विंटलच्या पाठीमागं 1500-1600 रुपयाचं नुकसान होते। कृपा करून हा अन्याय करू नका आणि तूर खरेदीचा निकष किमान 14 क्विंटल प्रति हेक्टर करावा, ही मागणी मी प्रकर्षानं करतोय। आपण जर हे बदलणार नसाल तर आम्ही निश्चितपणे रस्त्यावर उतरू, हे आम्ही निश्चितपणे सांगतो। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।